नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता मंजूने त्या महिलेची डिलिव्हरी केल्यावरती एक गोंडस अशी मुलगी जन्माला येते आणि मंजू म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. अगं पुन्हा एकदा दुसरी लक्ष्मी आली आहे तुझ्या घरामध्ये. तू लक्ष्मी होती, आता तुझी मुलगी लक्ष्मी झाली आहे असं म्हणते. तर तो माणसाला पण खूप आनंद होतो आणि त्या महिलेला पण ते खूप खुश होतात. तर आता सत्या तर डायरेक्ट मंजूला जोरात जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो की वाघमारे, खरंच खूप छान काम केलंस तुम्ही, मला तर खूप आवडला तुम्ही. अहो इतकं कुणालाच जमू शकत नाही. माझ्या आयुष्यातला खूप चांगला क्षण आहे हा, माहिती आहे का. सत्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात होतात आणि सत्या मंजूला घट्ट मिठी मारतो. मंजू म्हणते की अरे सत्या, तुला एक बोलू का, हे श्रेय फक्त माझ्या एकटीचं नसून आपल्या दोघांचं आहे. अरे आपल्या दोघांमुळं हे आज शक्य झालं, नाहीतर हे शक्य नव्हतं. तू माझ्यासोबत होतास ना, म्हणून हे शक्य झालं आहे. सत्या म्हणतो की हो वाघमारे, मी तुमच्यासोबत होतो म्हणून आणि तुम्ही माझ्यासोबत होतात म्हणून हे शक्य झालं, नाहीतर आपण एकमेकाशिवाय नसतं झालं. तुम्ही नसता तर नसतं झालं आणि मी नसतो तर तुमच्याकडून झालं नसतं असं म्हणतो. तर आता लगेच मंजू म्हणते की हो ना, खरंच सत्या, तुझ्यामुळेच होऊ शकतं हे सगळं काही असं म्हणत असतात. आणि ती महिला आता सत्याचे खूप आभार मानते आणि तिच्या बाळाला जवळ घेते. ते सगळेजण बाळाला घेतात आणि सत्या आणि मंजूकडे पण ते बाळ देतात. आणि आता सत्या म्हणतो की वाघमारे, जातो मी, मला आता घरी जावं लागेल. तर आता मंजू म्हणते की हो मंजू सत्याला सोडायला बाहेर येते आणि सत्या मंजूला म्हणतो की वाघमारे, तुम्ही माझी मधीच साथ सोडली, नाहीतर आपल्या आयुष्यात असाच क्षण आला असता. तुम्ही जर माझी साथ दिली असती ना शेवटपर्यंत, तर असाच क्षण आपल्या पण आयुष्यात आला असता असं सत्या मंजूला म्हणतो. आणि आता सत्या जायला लागतो. मंजू मनातल्या मनात म्हणते की सत्या, तू जर निर्दोष असला ना, तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये हा क्षण सुद्धा मी येऊन देईल आणि हा क्षण सुद्धा आपल्या आयुष्यात नक्कीच येईल असं ती मनातल्या मनात म्हणते. आणि सत्या येऊन जातो आणि मंजू त्याच्याकडे बघत राहते. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.